नमस्कार मित्रांनो, इमिटेड ॲडिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. केंद्र शासनाने देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक योजना राबवण्याचं धोरण आखलं. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आय डी कार्ड म्हणजे थोडक्यात एक शेतकरी ओळखपत्र दिलं जाणार आहे. आता हे ओळखपत्राचे फायदे काय? या ओळखपत्र कशासाठी दिलं जाणार? हे ओळखपत्र कसं काढायचं? याबद्दलची सविस्तर माहिती आपण याआधीच आपल्या चॅनलवर अपलोड केली. त्यामुळं त्या विषयावर आपण परत बोलून परत वेळ न घालवता ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड रजिस्टर करताना किंवा फार्मर आय डी कार्डची नोंदणी करताना ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणीबद्दलची जी काय उत्तरे आहेत किंवा ज्या अडचणीवर कसं समाधान मिळवता येईल याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला विलंब न करता ज्या शेतकऱ्यांना जे काय तालुका प्रॉब्लेम असतील किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचं क्षेत्र चुकलंय, बऱ्याच शेतकऱ्यांचा पत्ता चुकलाय, गट ऍड करायचे राहिलेत किंवा एक्स्ट्रा गट कुणाच तरी जोडला गेलाय, सामायिक क्षेत्रामधील तिघा जणांचं नाव दाखवतं, एखाद्या शेतकऱ्याचं नाव दाखवत नाही, अशा विविध अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आता या अडचणीवर नेमका पर्याय काय, या अडचणीवर नेमकं उत्तर काय किंवा याला कशा पद्धतीने हँडल करायचं की त्या शेतकऱ्याचं फार्मर आय डी कार्ड जनरेट होईल, हा प्रश्न शेतकऱ्यांनाच नाही तर जे काही सीएससी केंद्र चालक आहेत त्यांना देखील हा प्रश्न आहे. कारण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पर्यायच उपलब्ध नाही. आणि यात सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे जे आपल्या महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चुकीच्या नोंदी या ठिकाणी नोंद झालेल्या आहेत. याचं कारणही तसंच आहे. कारण ज्यावेळी नोंदी बीड जिल्हा हा केंद्र शासनाच्या ट्रायल बेसवर जिल्हा असणार होता, त्या ट्रायल बेसमध्ये त्या ठिकाणी क्षेत्र निवडताना क्षेत्र निवडण्याचं ऑप्शनच नव्हतं. त्या ठिकाणी 1 हेक्टरच्या आतील शेतकरी, 1 हेक्टरच्या पुढील शेतकरी अशा पद्धतीत त्या ठिकाणी ऑप्शन होते. मग ते ऑप्शन निवडताना जर एखाद्या शेतकऱ्याचं 1 हेक्टर 1 गुंठा जरी क्षेत्र असेल तरी तो शेतकरी 2 हेक्टरच्या गटामध्ये जाऊन पडला आणि त्या शेतकऱ्याचं त्या गटातील क्षेत्र 2 हेक्टर त्या ठिकाणी दाखवतंय. एखाद्याचं 1 एकर असेल, तो 1 हेक्टर झाला, तो 1 हेक्टरचं क्षेत्र त्या ठिकाणी त्याला दाखवलं जातंय. त्या ठिकाणी 1 हेक्टरची मर्यादाच नव्हती. 2 हेक्टरच्या आतील शेतकरी आणि 2 हेक्टरच्या पुढील शेतकरी एवढे दोनच पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होते. तर त्यातच बहुतांश शेतकऱ्यांचं 1 एकर क्षेत्र असताना देखील त्याच्या नावावर 1.99 क्षेत्र ऍड झालेलं आहे. अशा ज्या त्रुटी आहेत, ह्या ज्या अडचणी आहेत, ह्या दुरुस्त कशा होणार, कोणामार्फत होणार? बऱ्याच जणांकडून सांगण्यात आलं की चूक करू नका, दुरुस्त होत नाही. परत चूक केलीच ती दुरुस्त होते का किंवा त्याला काही पर्याय आहे का? बऱ्याच जणांनी इथं जा तिथं अर्ज करा, त्या ठिकाणी अर्ज करा, असे सुद्धा बरेच आपण माहिती पाहिली. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, फार्मर आय डी कार्डमध्ये सध्या तरी कसल्याही प्रकारची एडिट होत नाही. कोणताच प्रकारचा ऑप्शन या ठिकाणी एडिट होत नाही. यामध्ये एक नवीन अपडेट येईल. त्या अपडेटच्या माध्यमातून जे काय तुमचं करेक्शन असतील, ज्या तुमच्या चुकी झालेल्या असतील त्या चुकी भरून काढता येतील. तुमचं एखाद्याचं क्षेत्र तुमच्या ह्याला ॲड झालं असेल ते तुम्हाला म्हणजे एडिट करून डिलीट करता येईल. अशा ज्या काय विविध तुमच्या ज्या काय मनात ज्या काही शंका आहेत, ज्या काय तुम्हाला अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या अडचणीवर त्या अपडेट नंतर त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध केला जाईल. आता जे काय तालुक्याचा विषय होता, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ज्यांचा तालुका येत नाही त्यांच्यासाठी पर्याय दिला होता. इन्सर्ट लेटेस्ट ॲड्रेसचा जो तुम्ही ऑप्शन क्लिक केला तर त्या ठिकाणी तुम्हाला निवडता येतंय. पण बऱ्याच शेतकऱ्यांना तो पर्याय दाखवत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना तो पर्याय दाखवत नाही, त्यामुळे त्यांना तो सुद्धा पर्याय काम करत नाही. त्यामुळं काय होतंय, त्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी कार्ड तयार होत नाही. मग का होत नाही, काय अडचण आहे? तर त्याची अडचण त्या शेतकऱ्यांनी, बहुतांश शेतकऱ्यांनी त्यातीलच ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध होत नाही, त्या शेतकऱ्यांनी याआधी ज्यावेळेस स्वतः शेतकरी नोंदणी चालू होती, फार्मर आय डी कार्डसाठी ज्यावेळेस स्वतः शेतकरी नोंदणी चालू होती त्यावेळी त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी माहिती भरलेली आणि अर्धवट माहिती भरून सोडून दिलेली आहे. या अर्धवट भरलेल्या माहितीमुळे ही अडचण निर्माण होते. आता यावर सध्या तुम्ही किंवा आमच्यापाशी सध्या काही सोल्युशन नाहीये. किंवा तुम्हाला कोणी सांगतं कृषी ऑफिसमध्ये जा किंवा कोणी सांगतं तहसील कार्यालयात जा, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या. त्या ठिकाणी कोणी कोणत्याही प्रकारची तुम्हाला मदत करत नाही. कारण सध्या त्या ठिकाणी एडिट करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. यासाठी एक छोटासा
अपडेट येणार आहे म्हणजे ॲग्रिस्टॅक. आता याच्या ज्या काही तक्रारी आहेत, कोणतीही गोष्ट काय असतं, ज्यावेळेस सुरू केलं की ती पूर्ण 100% पूर्ण होत नसते. यामध्ये काही करेक्शन असतात, काही चुकी असतात, काही त्रुटी असतात. या हळूहळू जशा शास्त्राच्या निदर्शनात येतील किंवा जशा त्यांच्या सिस्टम जे काय राबवतो त्यांच्या जशा लक्षात येतील, तशा हळूहळू त्या त्रुटी दूर करण्याचं काम केलं जातं. तर ज्या काय अडचणी येत होत्या, त्या अडचणी जवळपास प्रत्येक जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील जे काय कृषी सहाय्यक असतील त्यांच्या मार्फत तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्हा कृषी अधिकारी असतील, महसूलचे जे अधिकारी असतील, यांना सर्वांना या जे काय आपल्याला अडचणी निर्माण होतात, या अडचणीचं त्यांच्यापर्यंत आपण तक्रारी दाखल केल्या. त्यांच्या मार्फत संबंधित विभागाला वरच्या लेवलला देखील या तक्रारी पोहोचवलेल्या आहेत. मग ज्यावेळेस तिथं तक्रारी जाणार त्यावेळेस त्यांच्या लक्षात येणार की ही अडचण बऱ्याच शेतकऱ्यांना आहे. मग या अडचणीला पर्याय काय करता येणार हे नक्कीच त्या ठिकाणी नमूद होणार आणि आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिला जाणार. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सध्या निघत नाहीत किंवा ज्यांना काय बाकीच्या अडचणी येतात, ज्यामध्ये तालुक्याचा प्रॉब्लेम, तुमचं जमीन क्षेत्र गट न दाखवणं, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, तर यातून जर तुमचं फार्मर आयडी कार्ड सद्यस्थितीमध्ये निघत नसेल तर थोडं वेट करा. लवकरच ते अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला हे कळवण्यात येईल की ज्या शेतकऱ्यांना या अडचणी येत होत्या ते आता सॉल्व्ह झालेले आहेत. तर आपल्या लक्षात आला असेल किंवा ज्यांचं सध्या कार्ड व्यवस्थित निघतं त्या शेतकऱ्यांनी बिंदास काढून घ्या. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या चुकी झालेल्या आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र दाखवत नाही, तालुका दाखवत नाही, अशा विविध अडचणी आहेत, त्या शेतकऱ्यांनी सद्यस्थितीमध्ये थांबा. एक नवीन अपडेट पोर्टलवर येणार आहे. पोर्टलवर अपडेट आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एडिटचा पर्याय दिला जाईल किंवा जी काय अडचणी येते त्या अडचणीला काही ना काही त्या ठिकाणी पर्याय काढलेला असेल. त्या पर्यायाच्या माध्यमातून आपण आपली नोंदणी नक्कीच करू शकाल. सद्यस्थितीमध्ये आपण नोंदणी करू शकत नाही, परंतु ज्यावेळेस हा पर्याय ऍक्टिव्ह होईल, ज्यावेळेस हा पर्याय पोर्टलवर निदर्शनात येईल, त्यावेळेस कशा पद्धतीने नोंदणी करायची, त्यासोबतच कशी या ठिकाणी करेक्शन करायचं, याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला व्हिडिओ अपलोड केल्या तात्काळ माहिती मिळत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.